नमस्कार. तुम्हाला आठवतच असेल 15 ऑगस्ट 2014ला पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर मोदींनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व स्वच्छतागृह, शौचालय ह्याला दिलं आणि ह्याबद्दल इतका विरोधी पक्षाने गदारोळ उडवला की ही गोष्ट म्हणजे 15 ऑगस्टचं भाषण आंतरराष्ट्रीय मीडियासुद्धा कव्हर करत असते आणि त्यावेळेला लाल किल्ल्यावरून शौचालयांबद्दल बोलणं वगैरे योग्य होतं का असं गदारोळ मांडला. पण विचार करा की स्वच्छतालय आणि शौचालय हे महत्त्वाचं नाही आहे का? त्याच्यावर सगळ्यांचं म्हणजे दिसायलाही सुंदर तर आहेच आहे, पण आरोग्यही अवलंबून आहे. अजून एक त्या स्वच्छताचं काही मांडलेलं कन्सेप्ट काय पूर्णपणे साध्य झालेलं नाही, कारण जनताच पाहिजे तितकं सहकार्य देत नाही. आता कुंड्या असून वगैरे सुद्धा नेहरूंना नवीनच मिळाल्यामुळे असेल समजा, आपण म्हणूया की त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण इंदिरा गांधीजी स्वतः एक महिला होत्या, त्यांना महिलांना स्वच्छतागृहाची आणि शौचालयाची किती गरज आहे हे त्यांनी तरी समजून घ्यायला पाहिजे होतं. आणि किती वर्ष त्यांनी राज्यकारभार सांभाळला, पण नाही केलं. आणि त्या मानाने ह्या 15 वर्षामध्ये अगदी गावागावात शौचालय वगैरे झालेले आहे. आत्ता मात्र CJPच्या लोकांना एकदम जाग आलेली आहे आणि आता शिक्षणाच्या म्हणजे शाळेतल्या ठिकाणी किती शौचालय आणि आहेत, काय आहे, काय व्यवस्था आहे, कुठे घोट्यात बसत आहेत का वगैरे बघायला गेलेत. पण मला खरंच सांगा तुम्ही की शिक्षणासाठी महत्त्वाचं काय आहे? माझे वडील आम्हाला नेहमी म्हणायचे, शिक्षण घेणाऱ्याला सुविधांपेक्षा शिक्षक महत्त्वाचे आहेत आणि ज्याला शिक्षण करायचं आहे त्याला त्याचं एकाग्रता शिक्षणाकडे असावी, सुविधांकडे नसावी. हे आम्हाला हे होतं. आणि मी 1962ची आमच्या वेळेला ज्या सुविधा नसतील, म्हणजे आम्ही तर अक्षरशः पिशवीमध्ये जे काय पुस्तकं वगैरे जी काय असतील ती, आम्हाला दप्तर हा प्रकार माहीतच नाही. एका पिशवीमध्ये वह्या कोंबल्या आणि गेलो की झालं. अशी पुस्तकं वगैरे भरपूर नाही, कारण नाहीच. जे काय सरकार थोडंफार पुरवत असेल किंवा काय, आई वडील एकदा घेऊन देते त्याच्यानंतर काहीच नाही. कंपास बॉक्स हा प्रकारच आम्हाला माहीत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आमची पिढी शिकून पुढे आली. जे काय शिकलं, कोणी 10वी 12वी, कोणी पदवी, उच्च पदस्थ, पण सरकारी शाळेतून शिकूनच व्यवस्थित आलं. पण तुम्ही बघा, मी जर सांगत असेल चुकीचं असेल तर नक्की ह्याच्यावर तुम्ही मुद्दे मांडा. पण जितकं मी पाहिलं, माझ्या जे लक्षात आलं आहे, 1990 नंतर शिक्षकांची मध्ये सुद्धा म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये घेताना जातीय ह्याच्यावर भर दिला. निवड करताना त्यांची प्रत बघितली नाही, त्यांची शिक्षण देण्याची कला बघितली नाही, त्यांचा शिक्षण देण्याकडे ओढा पाहिला नाही. त्यांना किती शाळेतल्या मुलांना प्रेम देता येते, किती व्यवस्थित शिक्षण देता येते, ह्यापेक्षा फक्त जातीने भरले गेले. आणि त्याच्यानंतर जी शाळेची सरकारी शाळेची पद घसरत गेली, मग खाजगी शाळेमध्ये जो तो घालायला लागला मुलांना, शिक्षण चांगलं मिळावं, चांगलं हे मिळावं म्हणून. आणि मी परवाच एका म्हणजे म्युन्सिपल शाळेत गेले होते, तिथे हजेरी पटावर मुलंसुद्धा नाही. त्यामुळे 4 वर्ग एकत्र एक शिक्षिका घेत असते. 4 म्हणजे वेगवेगळ्या इयत्तेतली मुलांना एकच शिक्षिका घेत होती. पुन्हा ह्या शिक्षकांना सुद्धा जनगणना असते, मतदान असतं, ह्या सगळ्या कामांना लावलं जातं. शिक्षण म्हणजे त्या मुलांना शिकवायला, त्या शिक्षकांना सुद्धा रस वाटावा अशी हे नसते, त्याच्याकडे कोणीच बोलत नाही. एक इंजिनियर खराब निघाली किंवा एक बॅचची इंजिनियर खराब निघाली, एक डॉक्टरची बॅच खराब निघाली, किती लोकांवर त्याचा परिणाम होत असेल. पण एक शिक्षकाची पिढी खराब निघाली की पूर्ण येणारी नवीन पिढी खराब निघते.
काही शिक्षिका तुम्ही ऐकल्याच असतील आता जंतर मंतरच्या ह्याच्यातून, काही शिक्षक म्हणे आम्ही आईवडिलांना सुद्धा शिवी देऊन बोलत होतो. ही भाषेची नजाकत आहे का? ही भाषेचं सौंदर्य आहे का? आम्हाला आमच्या शाळेमध्ये आम्ही एकदम गरीब ह्याच्यातनं उपनगरातले राहणाऱ्या शाळेमध्ये शिकवताना सगळ्या अशा न ण ल ळ चा भेदभाव न कळणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षक मेहनत घेऊन त्यांना ते शब्द शिकवत होते, ते उच्चारण त्यांच्याकडून करून घेत होते. आणि आता शिक्षकच आणीबाणी पाणीवाली असले की मुलांना घरात जरी किती ण ण ल ळचा फरक शिकवला तरी सतत शाळेमध्ये हे ऐकून मुलंसुद्धा तसंच बोलतात. मुळात हल्ली इंग्रजी मीडियमला गेल्यामुळे ना इंग्रजीचं ज्ञान आहे मुलांना, ना मराठीचं ज्ञान आहे. अशा पद्धतीचा धेडगुजरी आणि त्या भाषेतलं सौंदर्यच गेलेलं आहे. आता जातीबद्दल काय बोलायचं म्हणजे सुद्धा भीती वाटते. कारण काय, सत्यता काय आहे हे पडताळत नाहीत. माझ्या ह्याच्यावर येऊन फक्त इतका म्हणजे त्यांचे संस्कार ते दाखवतात. म्हणजे इतकी वर्ष सगळा लाभ घेऊन सगळं करून स्वतःमध्ये सुधारणा नाही, स्वतःमध्ये दुसऱ्यांचे संस्कार शिव्या द्यायचीच वृत्ती असलेल्या लोकांना अजून किती आरक्षण द्यावं, जेव्हा ते स्वतःला सुधारायला तयार नाहीत. स्वतःला वरच्या पद पाहिजे त्यांना, पण त्या पदाप्रमाणे आपलं आचरणसुद्धा पद पाहिजे, पैसा पाहिजे, पण त्याप्रमाणे आपलं आचरण पाहिजे, ह्याकडे ते बघत नाहीत. एक शिक्षक म्हटल्यावर मुलांच्या मनामध्ये जो आदर न्यायला पाहिजे तसे किती शिक्षक आहेत हो. आणि हे सगळं कशामुळे झालं, आणि हे सगळी घसरण झाली ती सगळ्या क्षेत्रामध्ये. तुम्ही आरक्षण द्या, पण आरक्षण दिल्यावर एक काहीतरी त्यांना द्यायला पाहिजे होतं की तुम्ही ती नोकरी मिळवल्यावर त्या नोकरीमध्ये त्या ह्याच्यापर्यंत तुम्ही यायलाच पाहिजे. तुमच्यामध्ये पण त्या लेवल पाहिजे, तुमची सुधारणा तुम्ही स्वतः केली पाहिजे. ती नोकरी टिकवण्यासाठी तुम्हाला स्वतःची पण मेहनत पाहिजे. आपण कितीतरी बघतो की स्पेलिंगसुद्धा येत नाहीत असे शिक्षकांचे दाखवतात, बिहारचे वगैरे व्हिडिओ येतात. स्पेलिंगसुद्धा येत नाहीत त्यांना, फ्युचरचं स्पेलिंग येत नाही. फ्युचरचं स्पेलिंग लिहिलं तर त्याचं नेमकं उच्चारण कसं आहे ते त्यांना येत नाही. असे शिक्षक भरलेले आहेत सरकारी शाळेमध्ये आणि लाखोने पगार घेणार, नंतर पेन्शनही घेणार, पण पूर्ण पिढी बिघडवून नाही का जाणार. ह्याच्याकडे विचार नको का करायला. आरक्षणाने नोकरी दिल्या तर हरकत नाही, पण त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांनी आरक्षण घेतल्यावर त्या व्यवसायाशी त्यांच्या पदाशी ते किती न्याय देतात हेही बघणं सरकारचं काम होतं. ते बघितलं नाही गेलं. आणि फुकट मिळालेल्याची किंमत कोणाला असते? ज्याला तुम्ही मेहनत करून मिळवता ना त्याला जी किंमत असते ना ती फुकट आयतं मिळालेलं नसतं. आता बघा माझ्या ह्या व्हिडिओमध्ये खाली मुद्द्याचा सोडून माझं ब्राह्मणत्व काढणारे हजारो लोक येते. कारण मी हे फेसबुकवर त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी घालते. त्यावेळेला फक्त पण आपल्यामध्ये काय आपण बदल केला आहे का हा विचार मात्र ते करणार नाहीत. तुम्हाला हा माझा मुद्दा पटला तर नक्कीच मला सांगा, पण शब्दांची मर्यादा बाळगा, थोडीशी सौंदर्य ठेवा त्या शब्दांचं. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेला शिवी शाप जातपातच पाहिजे असं नाही, पण जिथे क्वालिटी पाहिजे तिथे त्या क्वालिटीचाच माणूस पाहिजे. शिक्षक कसा प्रेमळ, स्वतः ज्ञान दुसऱ्यांना सहज करून उकलून सांगणारा पाहिजे. तो हुशारही असेल, पण ती क्लिष्टता असू नये शिकवण्यामध्ये. असा समजुतीने प्रेमाने मुलांना प्रेमाबरोबर आदर निर्माण करणारा शिक्षक पाहिजे. असे किती शिक्षक आहेत हो आता, विचार करा तुम्ही. आणि ही पिढी अशीच नाही बर्बाद झाली. ह्याला कारण सरकारी हे धोरणच की क्षमता नाही, काही नाही, फक्त जातीवर आरक्षण दिलं गेलं हे कारण आहे. तुम्ही माझं
ऐकता त्याबद्दल मी आभारी